कूल कॅफेज जिथे काहीही न करता तासन तास नुसतं बसून राहावं, म्हणजे फुल टू माहोल ॲम्बियन्स, कमाल वाइब्स, प्रत्येक पदार्थाचं फोटो सेशन करावं असे फॅन्सी पदार्थ. हे असं वर्णन ऐकलं ना की आपल्याला वाटतं फक्त गोवा किंवा फार फार तर पॉंडिचेरी. पण नाही, फक्त कॅफे कल्चर अनुभवायला तुम्ही थेट वर्कला गाठायला पाहिजे इतका भारी अनुभव होता. एवढेच नाही तर या वेस्टर्न पदार्थांसोबत मला असंही ठिकाण सापडलं जिथे 12ही महिने अनलिमिटेड अस्सल ओणम थाळी मिळते, ती सुद्धा 350 रुपयात. एवढं खाऊन केरळवरनं परत गेलं तरी चालेल, एवढी वर्थ थाळी असं मला वाटतं. खूप ऑथेंटिक. तर मला आवडलेले बेस्ट वर्कलाचे कॅफेज, थाळीचा स्पॉट कुठला, सगळं सांगणार आहे. बघा की व्हिडिओ जरा निवांत शेवटपर्यंत. आपला पहिला स्पॉट आहे लिटिल तिबेट. हॅलिपॅडला गाडी लावून तिथून क्लिफवर चालत 2 मिनिटात लिटिल तिबेटला पोचा. प्रत्येक कॅफेच्या पत्त्याच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, अजिबात काळजी करू नका. तर क्लिफवर असल्यामुळे एक नंबर ॲम्बियन्स, थेट सी, इतका छान वारा की दुपारी सुद्धा प्लेझंट वाटतं. सी फूड खायचं असेल तर आज फ्रेश मासा कोणता आहे ते सांगतात आणि तो मासा तुम्हाला हवा तसा बनवून देतात. आता तिबेट म्हणल्यावर आम्ही मोमो सुद्धा मागवले. पण भारी आहे, मोमोचं सूप पण सोबत आलंय, जे आपलं असतं ना व्हेज सूप, काय म्हणतात, क्लिअर सूप, ते आलंय. आणि मोमोज आहेत आणि भरपूर आहे क्वांटिटी. 2 सॉस आहेत, चटण्या वाटतायत, त्या खोबऱ्याची चटणी वाटते बाय द वे. आधी हे खाऊन बघतो. फर्स्ट टाइम उलटं झालंय. चटणी ओके ओके, त्यातच मीठच नाहीये, पण मोमो खूप भारी आहेत. अप्रतिम आहेत, खूप सॉफ्ट आहेत आणि सुंदर आहेत, पूर्ण शिजलेले. लिटल तिबेट रेस्टॉरंटमध्ये आलो आहे आणि इथे पॉवर स्मूदी ऑर्डर केली आहे. याच्यामध्ये बनाना, कोकोनट, पीनट बटर, चिया सीड, फ्लॅक्स सीड, असं भरपूर काय काय साजो सामान के सहित आहे. ओव्हर हेल्दी आहे, टेस्ट ओके पण एकदम फिलिंग आहे, ओढता येत नाही एवढं ठीक आहे. चव छान आहे, पण ते सगळं भेसळ झाली, वेळ झाली आहे, पण हळूहळू ग्रो होईल चव असं वाटतं. ग्रिल्ड फिश आणि त्याचं नाव पण बटर फिशच आहे, फ्रेश फिश. खूप फ्रेश, दात लागत नाही, मऊ आणि बटर आणि गार्लिकचा स्वाद जबरदस्त. तर स्टिर फ्राईड राईस हा प्रकार आहे, म्हणजे सगळ्या व्हेजिटेबल्स, सॉस आणि राईस असा प्रकार येतो. थोडं अमेरिकन चॉपसी टाईप वाटते, जे आपण गार्डनवर खातो चायनीजच्या. राईस थोडा अमेरिकन चॉपसीचा राईसवाला प्रकार. ओके, फार ग्रेट नाही आहे. मोमोज आणि बाकी गोष्टी छान होत्या, ही गोष्ट सोसर. येस, तर ओव्हरऑल मला चांगलं वाटलं लिटिल तिबेट. मग त्या काही गोष्टींना आम्ही म्हणलं की ह्या ओके ओके सोसो, पण जर ओव्हरऑल खाल्लं तर खूप कमी स्पायसेस. ॲक्च्युली हे फॉरेनरसाठी असेल असं मला वाटतंय, पण तरी म्हणलं तसं किमतीच्या मनाने खूपच चांगलं आहे. म्हणजे किंमत तर खूपच स्वस्त आहे प्रत्येक गोष्टींची. हे जर गोव्यात खाल्लं तर डबल बिल आलं असतं. आपल्या किती लोकांचं किती? म्हणजे आता जवळजवळ 8 लोक होती. एवढा मोठा फिश घेतला, फ्रेश फिश, ज्याची किंमतच 1500 रुपये होती, पण हे सगळं पकडून 3500 रुपये बिल आलं. आणि खूप सारं फ्रूट सॅलड, खूप गोष्टी खाल्ल्या लोकांनी, ज्युसेस, 4 ज्यूस, स्मूदी. त्यामुळे जर आलात तुम्ही नॉर्थ क्लिफवरती तर नक्कीच रेकमेंड करेन, छान आहे लिटिल तिबेट. त्या दिवशी रात्री आम्ही गेलो नॉर्थ क्लिफवरच्याच इंडा कॅफेमध्ये, जे प्रसिद्ध आहे इटालियन पदार्थांसाठी. एकदम फॅमिली रन छोटीशी बेकरी कम कॅफे कसे असतात तसा कम्प्लिटली लुक आहे या कॅफेचा. तिथे आधी आम्ही मागवलं हमस पिटा ब्रेड आणि मशरूम हमस पिटा ब्रेड, फ्रूट प्लेट. हे आहे हमस प्लॅटर, ज्याच्यामध्ये कच्चे कॅप्सिकम आलेत, गाजर आलेत छान, आणि काकडी खूप वेगळ्या पद्धतीची हिरवी गार आहे इथे. हे अथंगचं ऑरेंज फ्रूट्स इकडे आलेले आहेत. पिटा ब्रेड जो आहे अप्रतिम आहे, प्रचंड सॉफ्ट आहे, तुम्हाला दिसत असेल. लगेचच त्याचं पॉकेट तयार झालेलं आहे, सॉफ्ट, एकदम सॉफ्ट आहे, फ्लफी आहे, खूप छान. आणि हे जे आहे हमसचे कन्सिस्टन्सी आणि चव सुरेख आहे. परफेक्ट मीठ, परफेक्ट चव आहे हमसची, खूप सुंदर चव आहे. त्यानंतर आम्ही मागवले 2 प्रकारचे पिझ्झे आणि 1 पास्ता. प्रत्येक पिझ्झा साधारण 350 ते 400 रुपयांच्या रेंजमध्ये. हा आहे पॅपरेडेल्ले पास्ता. चव खूप ऑथेंटिक वाटते.
आय थिंक ते सॉस आहे ना, जे रेड सॉस असतं टोमॅटो सॉस, ते त्यांनी इथे फ्रॉम स्क्रॅच बनवलं आहे. आणि त्याच्यावरती मला असं वाटतंय की पार्मेजान चीज टाकलं आहे. त्याच्यामुळे त्याला ते खूपच असं ऑथेंटिक इटालियन पास्ताची चव येते. आणि आपल्याकडे ना इंडियामध्ये हे पॅपरडेल मिळत नाही शक्यतो. तर आम्ही इथे व्हेज डियाब्लो पिझ्झा आणि दुसरा जो आहे तो पेस्टो पिझ्झा असे 2 मागवलेत आणि थिन क्रस्ट पिझ्झा आहे. काय बात आहे, एकदम ऑथेंटिक आणि वूड फायर पिझ्झा वाटतं. सुरेख चव आणि क्रस्ट खूप छान आहे. खरंच थिन क्रस्ट आहे. आणि हा आहे पेस्टो पिझ्झा, हा पण सुरेख आहे. सगळ्यात भारी गोष्ट अतिशय रिझनेबल प्राइस आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टी म्हणजे पिझ्झा पण 200-300 रुपयामध्ये, हमस 200 रुपये, ज्यूस 90 रुपये. म्हणजे इतकं फॅन्सी कॅफे गोव्यामध्ये इतकं महाग असतं पण हे इतकं स्वस्त आहे. खूप रिझनेबल, खूप उत्तम सर्व्हिस आणि फूडची क्वालिटी आणि चव अप्रतिम. त्यामुळे वर्कलाला आलात तर इंडा कॅफे मस्ट. डिझर्टमध्ये होता बिस्कॉफ चीज केक जो छान होता. चांगलं आहे. आणि एक बिना साखरेचं हेल्दी सीड्सचं डिझर्ट जे अजिबात छान नव्हतं. आता मी पॉटी करणार आहे. ओव्हरऑल इंडा कॅफे एकदम बेस्ट आहे. त्यामुळे हे ठिकाण मी 100% रेकमेंड करेन. आमचा पुढचा कॅफे होता जो सगळ्यात जास्त आवडला. म्हणजे इथे जो काही ॲम्बियन्स होता ते शब्दच नाहीये. मला थेट क्रोएशिया किंवा ग्रीसला असल्याचा भास झाला. व्ह्यू तर कमाल होताच, पण जे काही वातावरण होतं म्हणजे दिवसभर सुद्धा इथे नुसतं बसून राहू शकता असं. या कॅफेचं नाव आहे कॅफे सर्वा, जो आहे वर्कलाच्या साऊथ क्लिफवर. पत्ता दिलेला आहे. कॅफे सर्वा प्रसिद्ध आहे इथल्या स्मूदीजसाठी आणि हेल्दी फूडसाठी. आम्ही इथे 3 प्रकारच्या स्मूदी मागवल्या. एक मँगो, दुसरी पोमोग्रेनेट आणि तिसरं चॉकलेट पीनट बटर. स्मूदी ज्या पद्धतीने इथे येते ना म्हणजे आहा, फक्त बघूनच माझ्या 100 ते 200 कॅलरीज आतल्या जळल्या आणि उगाच प्रचंड हेल्दी असल्याची भावना जागृत झाली. खाण्याआधी इन्स्टासाठी फोटो सेशन केलं आणि त्यानंतर आत चमचा सुद्धा घालवत नव्हता, पण प्रत्येक स्मूदी 450 रुपयांची असल्यामुळे चाटून पुसून संपवली. हा मँगो, या दिवसामध्ये मँगो खायला मिळतं. मँगो पायनॅपल एकत्र, त्यामुळे त्याला एक छान आंबट चव आहे. कुरकुरीत वरचे सगळे जे ड्रायफ्रूट्स आणि आय थिंक म्युसली वगैरे आहे ते खूप अप्रतिम आहे. आणि आय थिंक हे खोबरं आहे, याच्या सगळ्या सहित घेते. हे विस्कडायला पण नको वाटतं, इतकं सुंदर डिझाईन आहे हे सगळंच. ही आहे बेरी स्मूदी. मला बेरीज खूप आवडतात. काही लोकांना आंबट लागतात, बट स्मूदीजमध्ये बेरीज एस्पेशली खूप छान लागतात. सो लेट्स सी. खूप छान आहे. त्याचा आंबटपणा नाही लागत आहे ॲक्च्युली. ह्याच्यात ना योगर्ट नाही आहे, हे कोकोनट मिल्क मधली स्मूदी आहे. जेव्हा योगर्ट आणि बेरीज मिक्स होतं तेव्हा त्याचा आंबटपणा वाढतो, पण हे कोकोनट मिल्कवाला असल्यामुळे ह्याची टेस्ट एकदम परफेक्ट आहे. आंबट गोड, तो मध्येच सीड्स आणि म्युझलीचा क्रंच, फ्रूट्स, मस्त बेरी. वन ऑफ द बेस्ट स्मूदी बॉल्स दॅट आय हॅड. खूप छान आहे. त्यानंतर केरला पराठा, क्वासाडिला असे परदेशी पदार्थही मागवले. तर सगळ्या गोष्टी एकदम इंस्टाग्रामेबल आलेल्या आहेत, अशा एकदम शोकेसमध्ये ठेवाव्यात अशा नाही का. पटापटा आपण एक एक खाऊन सांगूयात. तर क्वासाडिला बाहेर पडतोय. क्वासाडिला वा, सोबत सॉस पण आहे. जबरदस्त सॉसची गंमत आहे. आय थिंक यांनी स्वतः केलेला सॉस यांचा इन हाऊस असावा. आपल्या भाजीची चव जबरदस्त आहे. म्हणजे प्रॉपर ऑथेंटिक म्हणतात ना, कॉन्टिनेंटल, तशी परफेक्ट चव आहे. तर आपण आता ही बघूया स्मूदी. पोमोग्रेनेट असं बिस्किटा असं वाटत नाही, इतकं छान रांगोळीसारखं त्यांनी काढलेलं आहे. खूप भारी आहे. ही चॉकलेट आहे ना, ही खूप भारी आहे बाय द वे. ही पीनट बटर आणि अच्छा चॉकलेट आहे ना.
चॉकलेट पीनट बटर स्मूदी मस्त आहे, बेस्ट आहे ना ही, खूप छान खूप आहे, भारी वाटतं. एकदम चवी एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतायत. आणि डाळिंब सुद्धा इथे त्यांनी असं खूप ना असं माइल्ड चव आहे प्रत्येक स्मूदीची, म्हणजे असं ते उगाचच गोड केलंय खूप साखर घातली असा प्रकार केलेला नाहीये. आणि खाताना जे काय अंतर्बाह्य हेल्दी वाटतंय ना, इतर कॅफेच्या तुलनेमध्ये हा कॅफे थोडा महाग आहे, पण सांगू का वर्थ. म्हणजे काही न खाता नुसती कॉफी पिऊन जरी आलात ना तरी चालेल. फक्त इथे गर्दी आणि वेटिंग खूप जास्त असतं, त्यामुळे तुमचं नियोजन तसं करा. पुढचं रेस्टॉरंट आहे वर्कला मधलं एकदम प्रसिद्ध आब्बा रेस्टॉरंट. याची इथे खूप हवा आहे, खूप प्रसिद्ध आहे, पण खरं सांगू का इथलं फूड काय फार ग्रेट नाही. ओके, शोधून ॲम्बियन्स छान आहे, मुख्य म्हणजे क्वांटिटी भरपूर आहे. त्यामुळे कॉलेजच्या पोरांचा जर ग्रुप असेल तर नक्की इथे जा. पण चव एकदम ॲव्हरेज आहे, त्यामुळे आब्बा मला फारसं नाही आवडत. आम्ही राहत होतो मादातील रिसॉर्टला, जे आहे ओडायम बीचवर. इथलं रेस्टॉरंट पण चांगलं होतं. इथे जाण्याचा रस्ताच खूप भारी आहे. आता मादातील रिसॉर्ट कसं होतं याचा वेगळा व्हिडिओ केलाय. राहण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. पण जर तुम्हाला छान सी फूड खायचं असेल केरला स्टाईलमध्ये, तर मादातील नक्कीच चांगला ऑप्शन आहे. इथे फ्रेश फिश कोणता आहे हे विचारून त्याप्रमाणे ऑर्डर करू शकता. यांची सर्व्हिस पण उत्तम आहे. अप्रतिम आहे प्रॉन्स. त्याचा मसाला खूप जबरदस्त आहे, पूर्ण शिजलेले. कढीपत्त्याचा असा एकदम भरपूर वापर केलेला आहे आणि ते लगेचच कळते केरला स्टाईल. मसाल्यांची पद्धत वेगळी आहे, चविष्ट आहे. तर आल्याच केरला स्टाईल पराठा, व्हेज स्टू, आणि हे काय अंड्याचं काय नाव होतं का अंड्याचं? एग रोस्ट. एग रोस्ट. लोक व्हिडिओ तर रोस्ट करतात, आम्ही रोस्ट खातो. तर वा वा वा, एकदम गरम गरम लागतो. आणि असे पदर बघा ना केवढे द्यायचे. तर मला असं वाटतं की आधी मी व्हेज स्ट्यू खातो, जी केरलाची खासियत आहे. जबरदस्त आहे. ही जी खोबऱ्याची चव आहे ना, हे खाऊन बघितलं, हे खूप भारी आहे. खोबऱ्याची जी काय चव आहे ना त्याला, आणि त्यात मिरं पण आहे, हलका मसाला आहे, गाजर, कांदा, सगळ्या भाज्या आहेत, सुरेख. आणि हे अंडा रोस्ट, कढीपत्ता, हे सगळे ते मसाले कम्प्लिटली तुम्ही पूर्णपणे राज्य बदलून आला आहात हे का कसं समजतंय. फार सुरेख. आणि पराठा, काय पराठा आहे हा. आता कॅफेज खूप झाले, मला खायची होती एकदम पारंपरिक केरळची थाळी. त्यासाठी आम्हाला बेस्ट स्पॉट सापडला, जिथे 12ही महिने ऑथेंटिक ओणम थाळी मिळते. त्याचं नाव आहे हिलवे ग्रुप ऑफ हॉटेल्स, जे प्रसिद्ध जटायू अर्थ सेंटर पासून 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. फोन करून आधी सुद्धा ग्रुप बुकिंग करू शकता. इथे थाळी मिळते एकदम पारंपरिक केळीच्या पानावरती. तर थाळीमध्ये होतं बिटाची कोशिंबीर, ज्याला पचडी म्हणतात, कारलं आणि दह्यातली पचडी, त्यानंतर लिंबाचं लोणचं, भरलेली मिरची, मिरचीचं लोणचं, केळ्याच्या चिप्स, केळं, चिंचेची चटणी, पापड, हरभरा भोपळ्याची भाजी, दह्यातली काळ्या वाटाण्याची उसळ, मिक्स भाजी, एक पालेभाजी, वांग्याची भाजी, भात, त्यावर डाळ आणि तूप. भातासोबत इथे सांबार आणि कढीचा सुद्धा पर्याय होता. आणि त्यानंतर आडे पायसम. यस, तर बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या मलाही कळल्या नाहीत, त्यांनाही कळलं नाही मी काय विचारतोय, पण तरी साधारण मी अंदाज लावलाय. तर या सगळ्या चटण्या आणि कोशिंबीर आहेत, ही 2 पचड्या आहेत. पचडी म्हणजे कोशिंबीर. हे 2 लोणच्याचे प्रकार आहेत, म्हणजे 1, 2, 3 लोणच्याचे प्रकार आहेत. ह्या 1, 2, 3, 4 भाज्या आहेत, 5 भाज्या आहेत, आणि सांबार पण आहे, आणि मी भातावरती पण भाजी दिलेली आहे. तर आपण एक एक खाऊन बघूयात. तर याच्यात बीट आहे. आपण बऱ्याच वेळा नैवेद्याला मेथकूट दही मिक्स करून जे बनवतो ना, ते आहे, पण त्याला बीटाचा फ्लेवर आहे. नंतर हे थोडा कडवटपणा येतोय. हे आहे लोणचं. जे काय असं पाणी सुटतंय तोंडाला. आणि हे यात आलं आहे, आलं आणि चिंच असं त्यांनी सांगितलं. आणि ही भाजी आहे, मी फक्त अवियल हा एकच प्रकार केळी मला आठवतोय आणि खाल्लाय, आणि त्याचं नाव मला लक्षात आहे. बाकी या कुठल्या भाज्यात जबरदस्त खोबऱ्याची चव, हरभरे आहेत, आणि भोपळा सुद्धा आहे त्याच्यामध्ये. तर हे बघूयात आपण. हे काय, हे रताळ वाटतंय मला, माहित नाही. सगळ्यात खोबऱ्याची जी काय चव येते, आणि ही अवियल आहे. आणि हे पण भोपळा आणि हरभरा आहे, फक्त याची चव याच्यापेक्षा थोडीशी वेगळी आहे. आणि त्यांचं असं म्हणणं की याच्यात 4 प्रकारच्या खिरी असतात. ओणमच्या जो प्रॉपर मेन्यू असतो, पण यांच्याकडे आता एकच खीर आहे.
आणि जबरदस्त चव आहे जी काय आहे ती, म्हणजे थेट केरळ म्हणजे काय ऑथेंटिक खायला मिळतंय. खूप भारी. तुपाची चव आणि भात आपल्याला बघून असं वाटतं की जाड आहे, जाईल की नाही. सुरेख भात. त्यामुळे खरं सांगायचं तर भाज्यांची नावं मला कळलेली नाहीत. तुम्हाला जर कळलं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, कारण त्यांनाही एक्सप्लेन करता येत नाहीत एक्झॅक्टली काय. पण मला एवढं कळलं की भाज्या कुठल्यात, कोशिंबिरी कुठल्या आणि लोणची कुठल्या. 3 प्रकारची लोणची, 2 प्रकारच्या कोशिंबिरी, 5 प्रकारच्या भाज्या आणि प्रकारची खीर, असं तो प्रॉपर मेनू आहे. राइस का पेस्ट करके राईस का पेस्ट करके उसको पानी में डाल के पेस्ट करके राईस माहिती आणि पूर्णपणे मिक्सर मारून पापड आपण कसे करतो, पापड जैसा ही वो सुखा के पापड बनवतो ना आपण तांदळाचा, पण तुकडे तुकडे करून आणि ते अच्छा तो खीर जैसा बना के. ओके. और गुड़ है इसमें. ओके. एक नंबर. म्हणजे ये सिर्फ केरला की स्पेशलिटी है, ये बाकी जगह. हाँ क्या बोलते हैं? अडई. प्रदमन. अडई. नॉट अ पायसम कमिंग विद प्रदमन. अच्छा ये पायसम नहीं बोलते इसको. नॉट प्रदमन बोलते हैं. प्रदमन. प्रदमन. अच्छा अडा प्रदम. और ये जो पचड़ी है ये इसका क्या है बेस? इसमें दही है. दही है. इसमें दही. और इसमें दही में क्या? जिंजर. म्हणजे ओणमची खासियत अशी आहे की प्रत्येक भाजीमध्ये दही आहे, प्रत्येक गोष्टीत दही आहे असं त्यांनी सांगितलं मला. आणि ओणम स्पेशल आहे, ओणममध्ये ते खास तसे बनवतात. पायसम घेऊन त्याचं हा पायसम थोडा बस. अच्छा बनाना. ओके. नेक्स्ट लेवल. ओके. म्हणतात की बनाना त्याच्यात चुरडायचा पायसममध्ये. थँक्यू. स्वर्ग सुख एका घासामध्ये. आता केळ्यासोबत तर म्हणजे प्लीज केळं मिक्स करून खा त्याच्यामध्ये पायसममध्ये. म्हणजे एवढं खाऊन केरळवरनं परत गेलं तरी चालेल, एवढी वर्थ थाळी असं मला वाटतं. खूप ऑथेंटिक आणि खूप रिझनेबल सुद्धा. क्या बात. जेवून झाल्यावर हे सगळं पचण्यासाठी ते मसाला ताक देतात, पण पारंपरिक पद्धतीने म्हणजे तीर्थासारखं हातात देऊन ते ताक प्यायचं. खूपच ऑथेंटिक थाळी होती आणि ही अनलिमिटेड थाळी 350 रुपये. हे ठिकाण सुद्धा मी अगदी 100% रेकमेंड करेन. तर हे होते वर्कला मधले कॅफेज. या ट्रिप बद्दल तुमच्या बऱ्याच कमेंट्स येतात. संपूर्ण ट्रिपचा प्लॅन आणि बजेट घेऊन या रविवारी तुमचा हक्काचा ट्रॅव्हल गाडी येतोय, त्यामुळे बुधवार आणि रविवार अजिबात चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.